नमस्कार. आपणा सर्वांना माझा दंडवत प्रणाम. बंधू भगिनींनो, लग्न म्हणजे दोन मनुष्यांचा संस्कार की समाजासमोर मिरवायचा महागडा कार्यक्रम. एखादं लग्न संपतं आणि कर्जाची आयुष्यभराची सुरुवात होते. याला आपण संस्कार म्हणायचं का? तसेच संततीमध्ये मुलगी जन्मली तर मौन आणि मुलगा जन्मला तर जल्लोष. ही मानसिकता आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? लग्नासाठी आयुष्यभराची जमापुंजी खर्च करणारा समाज आणि मुलासाठी अग्रणी धरणारा समाज खरंच प्रगत आहे का? आज आपण याच विषयावर आपले डोळे उघडणारे तथ्य बघणार आहोत. मित्रांनो, विवाह हा एक संस्कार आहे, व्यवसाय नाही, प्रदर्शन नाही, स्पर्धा नाही. तरीही आजच्या समाजात लग्न म्हणजे किती मोठा हॉल, किती जणांना निमंत्रण, किती जणांना जेवण, किती फोटो, किती व्हिडिओ, किती दागिने, किती खर्च, म्हणजेच एकंदरीत किती उधळपट्टी. यावरच तुमचा सन्मान ठरतो. आश्चर्य आहे नाही का? मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबे कर्ज काढतात, शेती गहाण ठेवतात, आयुष्यभर त्याचा परतावा करतात, फक्त लोक काय म्हणतील या एका भीतीपोटी. लग्न 1 दिवसाचं, पण त्याचं कर्ज 30 वर्षांचं. हा एक प्रकारचा विशेषतः मुलींच्या वडिलांवर पडणारा जीवघेणा आर्थिक ताण आहे. जेव्हा तथाकथित समाज म्हणतो अमुक्याने इतक्या लाखाचं लग्न केलं, इतका खर्च केला, इतकी चमक धमक केली, तेव्हा पुढच्या घरात दडपण निर्माण होतं की आता आपण कमी कसं करू. त्यामुळे हळूहळू विवाह हा संस्कार न राहता स्पर्धा बनतो, आनंद न राहता ओझं बनतो. आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवेत की नेमका लग्नाचा उद्देश काय आहे? मुला मुलींच्या भविष्याची काळजी की लोकांची मान्यता? समाजासाठी लग्न करणारा माणूस स्वतःसाठी कधी जगतो? त्यामुळे हा एक चुकीचा सामाजिक आदर्श ठरतो. आता याच मुद्द्याप्रमाणे आणखी एक चिंतनीय मुद्दा आहे. आजही अनेक घरांमध्ये एक वाक्य ऐकू येतं, मुलगा हवा, वारस हवा. वारस म्हणजे नेमकं काय हो? तुमचे नाव पुढे नेणारा, तुमची संपत्ती सांभाळणारा की तुमच्या निम्नस्तरीय अहंकाराची पूर्तता करणारा? आणि म्हणूनच मग प्रश्न पडतो की मुलगी वारस नाही का? आई वडिलांची सेवा फक्त मुलाचाच हक्क आहे का? बरे, ही मानसिकता आली तरी कुठून? तर पितृसत्ताक विचार, धार्मिक ग्रंथांचे चुकीचे अर्थ आणि सामाजिक दबाव यांमधून. परंतु सत्य हे आहे की धर्माने कधीही स्त्रीला दुय्यम मानले नाही, समाजाने मानले. आणि या असल्या खुळचट विचारांचे भयंकर परिणाम म्हणजे गर्भलिंग तपासणी, मुलींचा तिरस्कार, आईवर दोष, घरात मानसिक हिंसा हा अज्ञानाचा कळस आहे. मान्य आहे की सर्वजण असे नाहीत. आज समाज विचारांनी सुद्धा प्रगत झालाय, पण काही ठिकाणी अजूनही हे कटू सत्य बघण्यास मिळतं. वास्तव तर हे आहे की आज मुली आई वडिलांची सेवा करतात. मुली आई वडिलांना वृद्धाश्रमात जाण्यापासून वाचवतात. मुली कुटुंबाचा खरा कणा ठरतात. मित्रांनो, मुलगा जन्माला घालतो वंश, पण मुलगी जपते संस्कार. बंधू भगिनींनो, जर खरोखरच आपणास यात बदल घडवून आणावयाचा असेल तर त्याची सुरुवात कुठल्याही कायद्याने किंवा भाषणांनी होणार नाही. तो बदल आपल्याला आपल्या घरातून, विचारांमधून व निर्णयांमधून करावा लागेल. काही प्रश्नांचे आपण आत्मचिंतन करावयास हवे की आपण लग्न नेमकं कोणासाठी करतो? आपण मुलीला कमी समजतो का? आपली परंपरा आहे की अंधश्रद्धा? परंपरा जरूर जपा,
पण परंपरेच्या नावाखाली अन्याय नको. कारण विवाह हा साधेपणाचा संस्कार झाला आणि संतती ही लिंगभेदाशिवाय स्वीकारली गेली तरच समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होईल. मित्रांनो, या ठिकाणी मी आपणांसमक्ष काही तथ्य मांडतो आहे. ग्लोबल सिटीझनच्या रिपोर्ट अनुसार भारतीय पारंपरिक विवाह पद्धतींमध्ये विवाह खर्च हा अतिशय जास्त असू लागला आहे. शोध नोंदींनुसार लग्नासाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांची उधळपट्टी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर लांबलचक कर्जाचे ओझे आणि मानसिक ताण निर्माण करते, ज्यामुळे कधीकधी आत्महत्येपर्यंत परिस्थिती पोहोचते. पर्यायी किरकोळ माहिती असली तरी अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की सामान्यतः कमी उत्पन्नाच्या कुटुंबांना लग्न खर्च भागविण्यासाठी कर्ज घ्यावे लागते आणि ते दीर्घकाळ फेडावे लागते, ज्यामुळे मानसिक तणाव वाढतो. उदाहरणार्थ, एका संशोधित अभ्यासात म्हटले आहे की गरीब कुटुंबे त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मोठे प्रमाणात कर्ज घेतात आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या आयुष्यात 4 वर्षांपेक्षा जास्त काळ खर्च होतो. भारतीय राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो NCRB आणि इतर अहवालांनुसार कौटुंबिक तणाव, नातेसंबंध, विवाह निगडित मानसिक संघर्ष आणि आर्थिक दबाव हे आत्महत्यांमागील महत्त्वाचे कारणांपैकी एक आहेत. द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट अनुसार जवळपास 50% तरुण आत्महत्यांशी निगडित प्रकरणे कौटुंबिक तणाव, लग्नाशी संबंधित समस्या आणि मानसिक दबावामुळे होतात, असे एक शासन प्रकाशित रिपोर्ट नमूद करतो. तसेच ABP माझाच्या रिपोर्ट अनुसार NCRBची आकडेवारी सांगते की स्त्रियांच्या आत्महत्यांची एकूण संख्या पुरुषांपेक्षा जास्त असली तरी कौटुंबिक वाद, भावनिक ताण, आर्थिक समस्या यांमुळे दोन्ही लिंगात आत्महत्यांचा दर लक्षणीय आहे. विशेषतः सन 2018 ते 2022 दरम्यान दरवर्षी लाखो आत्महत्यांची प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत. महाराष्ट्र टाइम्सच्या एका रिपोर्ट अनुसार एक दुर्दैवी घटना बीडमध्ये घडली. एका शेतकऱ्याने मुलीचे लग्न झाल्यानंतर कर्जाच्या ताणामुळे आत्महत्या केली होती, अशी बातमी प्रकाशित झाली होती. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये हुंडा आधारित अत्याचार व हिंसा आणि आत्महत्यांची प्रकरणे जरी थेट विवाह खर्चाशी निगडित नसली तरी लग्नाशी संबंधित दबावांचा प्रभाव हे अत्यंत गंभीर आहेत. विकिपीडिया सांगतो की हुंडा प्रथा संघर्षामुळे, मुलींवर होणाऱ्या मानसिक व शारीरिक दबावामुळे आत्महत्येची संख्या सन 2021 मध्ये 6589 इतकी होती. NCRB द्वारे हे दहेज मृत्यू नोंदवले गेले आहेत. तसेच reflection.liveच्या रिपोर्ट अनुसार साधारणतः वर्षाला 6996 स्त्रियांची दहेज आधारित प्रकरणांमध्ये मृत्यू किंवा आत्महत्या झाली, म्हणजे दिवसाला सुमारे 19 प्रकरणं. हा डेटा सांगतो की लग्नाशी संबंधित सामाजिक व आर्थिक दबाव आणि हुंडा आचरण गंभीर परिणामांसाठी महत्त्वाचे पर्याय ठरलेत. मित्रांनो, विवाह खर्चाचा ताण आणि कर्जामुळे कधीकधी वडिलांना किंवा कुटुंबालाच मानसिक तणाव निर्माण होतो आणि काही प्रकरणांमध्ये ती परिस्थिती आत्महत्येपर्यंत नेते, हे ग्लोबल सिटीझन म्हणतं. कौटुंबिक संघर्ष आणि विवाहाशी संबंधित ताण हे एक महत्त्वाचं कारण म्हणून आढळतं, विशेषतः युवा वर्गात, हे द इकॉनॉमिक टाइम्स म्हणतो. आणि हुंडा आधारित अत्याचार आणि मुलीच्या प्रती असमान सामाजिक दबाव हेही आत्महत्यांचा गंभीर सामाजिक घटक आहेत, हे विकिपीडियाचा व्हायलेन्स अगेन्स्ट वुमेन इन इंडियाचा रिपोर्ट सांगतो. बंधू भगिनींनो, सरते शेवटी जर समाज बदलायचा असेल तर तो बदल उपदेशांनी नव्हे तर उदाहरणांनी होतो. आज सामान्य माणूस मोठ्या धनाढ्य लोकांकडे बघून जगतो. नेते, उद्योगपती, कलाकार, धर्मगुरू, तथाकथित प्रतिष्ठित कुटुंबे,
ते जसे वागतात तसेच समाज शिकतो. जर या लोकांची लग्न लाखोंच्या मंडपात आणि सोन्याच्या झगमगाटात दिखाव्यात होत असतील तर गरीब बापाला वाटते आपणही तेच करायला हवं आणि मग सुरू होतो कर्जाचा, अपमानाचा, तणावाचा आणि कधी कधी आत्महत्येचा प्रवास. म्हणून आज गरज आहे पुढाकाराची. म्हणून या तथाकथित उच्चभ्रू लोकांनी सांगायला हवं की आम्ही साधं लग्न केलं, कारण संस्कार हे खर्चात नसतात. या लोकांनी दाखवून द्यायला हवं की मुलीचं लग्न म्हणजे बाजार नाही आणि प्रतिष्ठेचा सौदाही नाही. आणि यांनी यातून लोकांना शिकवण द्यायला हवी की लग्न हा जीवनाचा प्रारंभ आहे, कुण्या स्पर्धेचा शेवट नाही. तरच आपण समाजापुढे योग्य आदर्श प्रस्तुत करू. अन्यथा आपणच या होणाऱ्या आत्महत्यांच्या पापाला निमित्त आणि जबाबदार ठरू. मला आठवतं आणि या ठिकाणी मी ती गोष्ट अभिमानाने सांगू इच्छितो की आमच्या आदरणीय वडिलांनी त्या काळी त्यांच्या तरुणपणीच सर्व प्रकारची भरपूर समृद्धी असताना सुद्धा त्यांच्या स्वतःच्या बाबतीत त्यांनी आधीच निर्णय घेतला होता की लग्न करेल तर रजिस्टर पद्धतीने आणि संतती होईल तर एकच, मग मुलगा हो अथवा मुलगी, आणि तसेच करून समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित केला. लक्षात ठेवा मित्रांनो, दाखवण्यासाठी केलेलं लग्न समाज उद्ध्वस्त करतं. अगदी साधं लग्न ही कमजोरी नाही तर ती एक सामाजिक क्रांती आहे. मोठे आणि मध्यम लोक बदलले तरच छोटे लोक वाचतील, कारण संस्कारांची किंमत नसते, ती दिखाव्याची असते. आणि म्हणूनच ज्यांच्याकडे सर्व आहे त्यांनीच साधेपणाचा मार्ग दाखवावा. बंधू भगिनींनो, जो बदल सामान्य आणि तळातील माणसाकडून अपेक्षित आहे तो बदल प्रथम तथाकथित उच्च आणि मध्यमवर्गीय माणसाकडून घडला पाहिजे. कारण समाज उपदेश ऐकत नाही तर तो तुमचे उदाहरण पाहतो. नमस्कार, मी हर्षवर्धन राऊत आपली रजा घेतो. दंडवत प्रणाम.